लग्न त्याच्यात नाव छापलंय तुझं, फक्त मुहूर्ताची वेळ टाकायची राहिली. आता ही सगळी मेहनत, सगळी तयारी वाया जाणार. आता याचं काय करायचं मी, मूर्ख माणसा. किंमत बघतोस तू? नाही, मी पत्रिका. अरे त्या मागची माझी भावना बघ, तळमळ बघ, माझी कला बघ, कष्ट बघ. मूर्खा, तुझ्यामुळे सगळं वाया चाललं. छोट्या छोट्या गोष्टी असतात रे नीरज, छोट्या छोट्या गोष्टी तुला तुझ्या रूमला सूट होतील अशा करून ठेवल्यात मी. हे बघ, लग्नात ना प्रोसेस सगळ्यात जास्त महत्वाची असते. बघ ना, मेहंदी, हळद, वरात, लग्न, सगळे सजतात, जमतात, मजा मस्ती करतात, दागदागिने. ती प्रोसेस एन्जॉय करायची रे मला. लग्न ना माझ्या आयुष्यातलं सगळ्यात मोठं स्वप्न आहे. मला धमाल करायची आहे. तेव्हा म्हणतात ना, हौसेशिवाय मौज नाही आणि मौजेशिवाय जगणं व्यर्थ आहे. असं खरंच म्हणतात? माहिती नाही मला. हे बघ, तू नीट विचार कर. तू अजूनही डिसिजन बदलू शकतो, काही हरकत नाही. नुपूर, हे बघ, तुला माहितीये मी आजपर्यंत कोणत्याही मुलाकडे तसं नाही बघितलं. म्हणजे मी सगळ्यांना राख्या बांधल्या ऑलरेडी. आता मी अचानक असं कोणत्याही मुलाशी कसं काय लग्न करायचं? आणि सगळ्यात डेंजर काय माहितीये, माझ्या कॉलेजच्या कॅन्टीनच्या गल्ल्यावर बसणाऱ्या माणसाला सुद्धा माहितीये की माझं लग्न तुझ्याशी होणार आहे. काय? मी सगळ्या जगाला काय सांगू, कसं तोंड देऊ मी त्यांना? नुपूर, हे बघ, तुला मी असं सोडणार नाही हा नीरज. तू माझं लग्न मोडलंस ना? हा, तू माझं लग्न मोडलंस तू माझं लग्न, बरोबर? लग्न तू मोडलंस, बरोबर आहे, हो की नाही? हो. हा, हो. मग आता तूच माझं लग्न सोडवून द्यायचं. मी आणि हा, माझं लग्न जोपर्यंत होत नाही ना तोपर्यंत तू कुठे जायचं नाही, इथेच थांबायचं. दिस इज नॉट डन यार. तू मला असं ब्लॅकमेल नाही करू शकत. तुला माहिती ना माझी एका आठवड्याची सुट्टी आहे. तिसरा ऑप्शनच नाहीये तुझ्याकडे. एक तर माझ्याशी लग्न कर किंवा माझं लग्न लागेपर्यंत इथे थांब. ओके, डन. करतोयस ना लग्न? नाही 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 नाही. द सेकंड ऑप्शन, तुझं लग्न होईपर्यंत मी इथे थांबणार. इकडे तुझं लग्न लागलं की तिकडे मी लाईट पकडणार. ओके. उपवास केलाय मी आज तुझ्यासाठी, तुझ्या आईच्या सांगण्यावरून. दिवसभर अन्नाचं कणही नाही गेलाय माझ्या पोटात. नीरज, होईल ना रे माझं लग्न? सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. काय गो? हा, काय झालं? काय झालं? काय आले, मी निकाल लावून आली. हो, पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई, मी चांगलं सुनावून आली आहे. त्या तिची बाजू घेत होत्या, पण मी लक्ष दिलं नाहीये. खूप झालं आता. चांगुलपणा खूप झाला. मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं.
काकू पण आईच म्हणली काय तिची, पटला काय तिका? मला माहिती नाहीये. आई मी तुम्हाला नंतर फोन करते. हो आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्या? नेहा आले. आई मी येते. होय काकू येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू, कधी उडवता लग्नाचा बार? बघूया.